ईश्वरपुरात 20 ते 25 पानटपऱ्यांवर दंडात्मक कारवाई. तंबाखूजन्य पदार्थ, मावा व गुटखा विक्रेत्यांना दणका. ईश्वरपूर येथे शिराळा नाका परिसरात तंबाखूजन्य पदार्थ, मावा व गुटखा विक्री करणाऱ्या 20 ते 25 पानटपऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या आदेशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत वारके, हवालदार जितेंद्र थोरात, कॉन्स्टेबल दीपक गस्ते, महिला पोलीस साळुंखे तसेच निर्भय पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. शहरातील विविध भागात अचानक तपासणी करून परवाना नसताना किंवा नियमांचं उल्लंघन करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांना कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संबंधित टपरीधारकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच तरुण पिढीमध्ये वाढत्या तंबाखू सेवनाला आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले. पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा देत नियमांचं पालन करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. ईश्वरपूर शहरातून पोलीस प्रशासनाच्या या दणकेबाज कामगिरीबद्दल ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी यांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत असून तंबाखूजन्य पदार्थ, मावा, गुटखा याच्या व्यसनाधीन तरुण पिढी वाहत चालली आहे असे दिसते आहे. तरुण पिढीला तंबाखू, मावा व गुटखा आळा घालण्यासाठी ही कारवाई पोलीस प्रशासनाने केली. महान कार्य न्यूजसाठी हारून नालबंद, ईश्वरपूर.